नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरीज या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत LLB 3 इयर तसेच LLB 5 इयर CET 2023 याकरता कायदेविषयक अभिवृत्ती म्हणजे लीगल ॲप्टिट्यूड या टॉपिकवर महत्त्वाची प्रश्नांची उत्तरे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर LLB 3 इयर तसेच LLB 5 इयरची तयारी करत आहात तर विद्यार्थी मित्रांनो, आजचं व्हिडिओ लेक्चर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, LLB 3 इयर तसेच LLB 5 इयरची तयारी करण्यासाठी आपल्याला एक प्रवेश परीक्षा द्यावी लागते। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रवेश परीक्षेमध्ये म्हणजेच CETच्या परीक्षेमध्ये आपल्याला कायदेविषयक अभिवृत्ती या टॉपिकवर बरेच प्रश्न विचारले जातात। तर मित्रांनो, यामध्ये महत्त्वाचा टॉपिक आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारतीय राज्यघटना या विषयावर काही महत्त्वाचे प्रश्न आपण निवडलेले आहेत जे परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत। अशा प्रश्नांचा सराव आपण या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून करणार आहोत। जे विद्यार्थी LLB 3 इयर तसेच LLB 5 इयरची तयारी करत आहेत त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला रोजच्या रोज फॉलो करत चला। विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी लॉ CET 2023ची तयारी करत आहेत त्यांची तयारी परिपूर्ण होण्यासाठी आम्ही आमच्या चॅनलवर क्रॅश कोर्स चालू केला आहे। तर या क्रॅश कोर्समध्ये आपल्याला काय काय मिळणार आहे, तर संपूर्ण सिलेबसवर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर आपल्याला मिळणार आहेत। त्यासोबतच संपूर्ण टॉपिक वाईज नोट्स मिळणार आहेत। त्याबरोबर 1000 प्रॅक्टिस MCQs तुम्हाला मिळणार आहे, जे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत आणि आतापर्यंतच्या CETच्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, यासोबतच आम्ही आपल्याला 10 संपूर्ण टेस्ट सिरीज देणार आहोत आणि या संपूर्ण कोर्सची फी आपल्याला स्क्रीनवर दिसतच असेल। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा कोर्स जॉईन करायचा असेल तर तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करायचा आहे। चला तर विद्यार्थी मित्रांनो, कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय हे आता आपण पाहूया। कॉन्स्टिट्यूशनची व्याख्या आपल्याला अशा प्रकारे करता येईल। अ कॉन्स्टिट्यूशन मीन्स अ डॉक्युमेंट हॅव्हिंग अ स्पेशल लीगल सेन्सिटी विच सेट आउट द फ्रेमवर्क अँड प्रिन्सिपल फंक्शन्स ऑफ द गव्हर्नमेंट। द कॉन्स्टिट्यूशन ऑफ अ कंट्री गिव्स एन आयडिया अबाउट द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द पॉलिटिकल सिस्टम अंडर विच its people are to be governed. It defines the powers of the main organ of the state, democrats their responsibilities and regulates their relationships with each other and with the people. It is the supreme and fundamental law of the land which reflects people's faith and aspiration. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, कॉन्स्टिट्यूशनची आपल्याला संज्ञा सुस्पष्ट करता येईल। तर विद्यार्थी मित्रांनो, कॉन्स्टिट्यूशनवर आधारित काही महत्त्वाची आणि मोजकी प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमधला पहिला प्रश्न आहे, व्हेन डिड फर्स्ट लिंग्विस्टिक स्टेट ऑफ आंध्रा केम इनटू एक्झिस्टन्स? आंध्र हे पहिले भाषिक राज्य कधी अस्तित्वात आले? तर या प्रश्नासाठी 4 पर्याय देण्यात आलेले आहे। तर पहिला पर्याय आहे 2 ऑक्टोबर 1953, दुसरा पर्याय 1 ऑक्टोबर 1953, तिसरा पर्याय 1 एप्रिल 1953 आणि चौथा पर्याय 5 जानेवारी 1953। तर विद्यार्थी मित्रांनो, आंध्र प्रदेश हे पहिले भाषिक राज्य 1 ऑक्टोबर 1953 साली अस्तित्वात आले। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक B। यामध्ये आपल्याला दुसरा प्रश्न विचारलेला आहे, हु वॉज द फर्स्ट स्पीकर ऑफ द लोकसभा? मित्रांनो, परीक्षेला बरेच वेळा हा प्रश्न विचारला गेलेला आहे। लोकसभेचे पहिले वक्ते कोण होते? तर यामध्ये आहे सर्वप्रथम मालगावकर, P उपेंद्र, अनंता अय्यंगार, हुकुम सिंग। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, मालगावकर। विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, द स्टेट ऑफ बॉम्बे वॉज बिफर्केटेड इनटू महाराष्ट्र अँड गुजरात ऑन 1 मे इन द इयर। 1 मे रोजी मुंबई राज्याचे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विभाजन करण्यात आले। तर याचं वर्ष कोणतं आहे? तर याचे 4 पर्याय दिले आहेत, 1958, 1959
आणि 1962 1960? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड 1960. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग युनियन टेरिटरीज अटेन्स स्टेटहुड इन फेब्रुवारी 1987? खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला फेब्रुवारी 1987 मध्ये राज्याचा दर्जा मिळाला? तर या प्रश्नासाठी 4 पर्याय दिले आहेत. पहिला पर्याय गोवा, दुसरा पर्याय अरुणाचल प्रदेश, तिसरा पर्याय पॉंडिचेरी आणि चौथा पर्याय दमन अँड दीव. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे द 25th इंडियन स्टेट टू अचीव स्टेटहुड वॉज? म्हणजे राज्याचा दर्जा प्राप्त करणारे 25वे भारतीय राज्य कोणते होते? तर या प्रश्नाचेही 4 पर्याय दिले आहेत. त्यापैकी पहिला पर्याय गोवा, दुसरा पर्याय अरुणाचल प्रदेश, तिसरा पर्याय मिझोराम आणि चौथा पर्याय सिक्कीम. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गोवा. 25वे भारतीय राज्य कोणते होते? तर गोवा. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली फॉर अनडिवायडेड इंडिया फर्स्ट मीट ऑन? या प्रश्नाचा अर्थ असा होतो अविभाजित भारतासाठी संविधान सभेची पहिली बैठक केव्हा झाली? तर या प्रश्नाकरिता 4 पर्याय दिले आहेत. पहिला पर्याय 6 डिसेंबर 1946, 9 डिसेंबर 1946, त्यानंतर 20 फेब्रुवारी 1947 आणि 3 जून 1947. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 9 डिसेंबर 1946. पुढचा प्रश्न आहे द फर्स्ट स्टेट टू बिकम बिफ्युरिकेटेड आफ्टर इंडिपेंडन्स वॉज? स्वातंत्र्यानंतर विभाजन झालेले पहिले राज्य कोणते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बॉम्बे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे व्हेन द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली फॉर द डॉमिनियन ऑफ इंडिया रिअसेंबल्ड ऑन 31 ऑक्टोबर 1947 इट्स रिड्यूस मेंबरशिप वॉज? या प्रश्नाचा अर्थ असा होतो 31 ऑक्टोबर 1947 रोजी जेव्हा भारताच्या अधिराज्यासाठी संविधान सभा पुन्हा एकत्र आली तेव्हा तिची सदस्य संख्या कमी करण्यात आली होती. तर ती किती कमी करण्यात आली होती? त्याकरता 4 पर्याय दिले आहेत. पर्याय क्रमांक ए 299, पर्याय क्रमांक बी 311, पर्याय क्रमांक सी 319 आणि पर्याय क्रमांक डी 331. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 299. पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे फॉर द फिलॉसॉफी अंडरलिंग आवर कॉन्स्टिट्यूशन द हिस्टॉरिक ऑब्जेक्टिव्स रेझोल्युशन वॉज मूव्ड इन द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली ऑन 22 जानेवारी 1947 बाय? या प्रश्नाचा अर्थ असा होतो आपल्या राज्यघटनेतील तत्त्वज्ञानासाठी 22 जानेवारी 1947 रोजी संविधान सभेत ऐतिहासिक उद्दिष्ट ठराव मांडण्यात आला. तर तो कोणी मांडला? तर त्यासाठी 4 पर्याय दिले आहेत. डॉक्टर बी आर आंबेडकर, त्यानंतर पर्याय क्रमांक 2 जवाहरलाल नेहरू, पर्याय क्रमांक 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि पर्याय क्रमांक 4 डॉक्टर एस राधाकृष्णन. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जवाहरलाल नेहरू. पुढचा प्रश्न आहे द इंडियन कॉन्स्टिट्यूशन क्लोजली फॉलोज द कॉन्स्टिट्यूशनल सिस्टीम ऑफ? म्हणजे भारतीय राज्यघटना ही घटनात्मक प्रणालीचे बारकाईने पालन करते. तर कोणत्या देशाला आपण फॉलो करतो त्या बाबतीत? यामध्ये 4 पर्याय दिले आहेत. पर्याय क्रमांक ए USA, त्यानंतर पर्याय क्रमांक UK म्हणजे युनायटेड किंगडम, त्यानंतर पर्याय क्रमांक सी स्वित्झर्लंड आणि पर्याय क्रमांक डी USSR. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी UK. पुढचा प्रश्न आहे इंडिया ऑप्टेड फॉर अ फेडरल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट बिकॉज ऑफ? भारताने संघराज्य पद्धतीची निवड केली आहे, त्याचं कारण काय सांगता येईल? तर पर्याय क्रमांक ए वेस्ट टेरिटरी, पर्याय क्रमांक बी कल्चरल इंटिग्रेशन, पर्याय क्रमांक सी लिंग्विस्टिक अँड रिलिजन डायव्हर्सिटी आणि पर्याय क्रमांक डी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कन्व्हिनियन्स. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी लिंग्विस्टिक अँड रिलिजनल डायव्हर्सिटी म्हणजे भाषिक आणि प्रादेशिक विविधता. पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग डिटरमाइन्स दॅट द इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज फेडरल? भारतीय राज्यघटना संघराज्य आहे हे खालीपैकी कोण ठरवते? तर यासाठी 4 पर्याय दिले आहेत. पर्याय क्रमांक ए अ रिटन अँड रिगिड कॉन्स्टिट्यूशन, पर्याय क्रमांक बी अँड इंडिपेंडंट ज्युडिशरी,
पर्याय क्रमांक सी वेस्टिंग ऑफ रेसिड्युअरी पॉवर्स विथ द सेंटर. पर्याय क्रमांक डी डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर्स बिटवीन द सेंटर अँड स्टेट्स. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर बिटवीन द सेंटर अँड स्टेट्स. पुढचा प्रश्न आहे द कन्सेप्ट ऑफ वेलफेअर स्टेट इज इन्क्लूड इन विच पार्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे कल्याणकारी राज्याची संकल्पना भारतीय घटनेच्या कोणत्या भागात समाविष्ट आहे. तर या प्रश्नाचे 4 पर्याय दिले आहेत. तर पहिला पर्याय द प्रिमेबल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, दुसरा पर्याय फंडामेंटल राईट्स, तिसरा पर्याय डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी आणि चौथा पर्याय फोर्थ शेड्यूल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. तर कल्याणकारी राज्याची संकल्पना भारतीय राज्यघटनेच्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स अँड स्टेट पॉलिसी या भागामध्ये समाविष्ट आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न आहे सेक्युलरिझम मीन्स म्हणजे धर्मनिरपेक्षता म्हणजे काय. तर या प्रश्नाचं 4 पर्याय दिले आहेत. सुप्रेशन ऑफ ऑल रिलिजियस, फ्रीडम ऑफ वर्शिप टू मायनॉरिटीज, सेपरेशन ऑफ रिलिजियस फ्रॉम स्टेट आणि शेवटचा पर्याय आहे अ सिस्टीम ऑफ पॉलिटिकल अँड सोशल फिलॉसॉफी दॅट डज नॉट फेवर एनी पर्टिक्युलर रिलिजियस फेथ. तर धर्मनिरपेक्षता म्हणजे अ सिस्टीम ऑफ पॉलिटिकल अँड सोशल फिलॉसॉफी दॅट डज नॉट फेवर एनी पर्टिक्युलर रिलिजियस फेथ. पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स वेअर ॲडेड टू द प्रिमेबल टू द कॉन्स्टिट्यूशन थ्रू द 42 अमेंडमेंट. 42व्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानाच्या प्रस्तावनेत खालीलपैकी कोणता शब्द जोडण्यात आला. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सोशलिस्ट म्हणजे समाजवादी. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची 15 प्रश्न अभ्यासलेली आहेत. अशाच प्रकारे भारतीय राज्यघटना या विषयावर अजूनही आपण खूप सारे प्रश्न अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो सिव्हिल लॉ, क्रिमिनल लॉ, त्यासोबतच एव्हिडन्स लॉ, लॉ ऑफ टॉर्ट या संपूर्ण टॉपिकवर आपण डे बाय डे महत्त्वाची प्रश्न अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.